या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे. थँक्यू. सेजल आहे, मम्मी पप्पा मामा मामी मावशी, दोन्ही मावशी आहेत. आणि आत्या दोन. आत्या कुठे आहेत? खुशी. हाय हाय. आम्ही आलोय स्टार प्लॅनेटला डिनर करायला. ए हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. आणि इथे ध्रुवेशचे मित्र बसलेत. आणि ब्लॉगला सबस्क्राईब पण करा. काय बोलतो? आणि मी पण. आणि अर्धे जण यायचे बाकी आहेत. त्याला ओळखलं असेल तुम्ही. ही केक कुठं कोणता आणला? दोन केक. आज आमच्या मामा मामीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणून दोन केक. हा मस्त डिझाईन केलाय. आबा आबा खायचा नाही पहिलाच. ह्याचं काय मध्ये बोल. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, गाढ दिवस तुमच्या लग्नाचा. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, गाढ दिवस तुमच्या लग्नाचा. तुम्ही हसत खेळत राहा, हीच आमची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मध्ये मध्ये हॅपी अॅनिव्हर्सरी बोला. अर्धा तास झालाय, अजून काय जेवायला त्याला आले. आधी स्टार्टर खाऊनच अर्धा तास झालाय. आता यांच्या झोपायची वेळ झाली. इकडे पण तिकडे पण. हा तर झोपलेला आता उठलाय. सर्व प्लेट फक्त आणून ठेवलेत, प्लेट आणि चटण्या. तिकडे व्हेजिटेरियन वाले आहेत ते पाठी. ही पण व्हेजिटेरियन वाली आहे. ही खाऊन खाऊन सगळं इकडे आलंय आता राईस खायला. पण अजून आमचं काय जेवण काय आलं ना. वेटर ऐकतच नाही. इकडे झोपायचं आता. चादर विजर लागून झोपूया. आम्ही जेवणामध्ये व्हेज कोल्हापुरी, रोटी आणि नाही मलाई कोफ्ता, जिरा राईस आणि दाल तडका. आणि स्टार्टरमध्ये पेरी पेरी फ्राईज, हराभरा कबाब आणि चीज बॉल सारखं होतं. पण जेवण मस्त होतं. एक नंबर. आमचं नेहमीचं फॅमिली रेस्टॉरंट आहे. कसं आहे जेवण? खाण्यात जेवण कसं आहे? मस्त आहे जेवण, एक नंबर. तुम्ही नक्की या. तुम्ही नक्की या. तुम्ही या, आम्हाला पण घेऊन या. सर आम्हाला पण इन्व्हाइट करा. आम्ही तुम्हाला मेन्यू सांगू काय खायचं आहे. हॉटेलचं नाव तर सांगा. चावी आहे आणि ती गेली ईस्टला आणि घर लॉक आहे. यार आणि सगळे बाहेर उभे आहेत. अरे सगळे दाखव ना, सगळे बाहेर उभे आहेत. आइसक्रीम ये मामा थोड़े से अभी हमारे से ब्रेक के नाम पे थोड़ा बाजू में जाके आए थे.
अरे भाई साहब कोई तो बताओ हमें ये दरवाजा अरे कितना लगेगा टाइम भैया मुर्गी मुर्गी अरे उसको अरे तू कैसे ये कूल बच्चों का गैंग है ये। इधर हम सब ऐसे छोटे छोटे बच्चे हैं सब। ये कूल वाले बच्चे हैं और हम सब इधर नॉर्मी वाले बच्चे हैं। जेनजी और 90s किड्स। यस, ये सब 90s वाले हैं। ये मामा मामी 60s वाले। ये कूल बच्चे हैं सब। नंतर या मला ये आजी आजी है इनकी अभी शादी हुई है। वो पोपटलाल जैसी है ये भी। हाँ 60 साल के बाद शादी हुई है। आता आम्ही निघालोय द्वारकाधीश टेम्पलला विरारला शिरगावला. आता आम्ही पोहोचलो द्वारकाधीश मंदिरात आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आता माहित नाही किती वेळ लागेल. बरंच आतमध्ये आहे विरार स्टेशन पासून. ते माझ्या मागे येते द्वारकाधीश मंदिर. आम्ही 37 नंबर 2007 मधून आलो. 37 नंबर 2007 विरार गार्डन मधून आलाय. गर्दी बघा किती आहे आणि या गर्दीत हा घेऊन आलाय आम्हाला. त्याच्यामुळे लेट झाला. हे गोलगप्पे ऐकर कसं वाटतं इकडे येऊन. काय बोलतोस एवढ्या गर्दीत. पुंचरी का लोथा लोथा. आता आम्ही निघालो. आमचं दर्शन झालं आणि खूप सुंदर होतं. मूर्ती खूप छान आहे आणि तिथे एक ध्यानासाठी शिवपिंड आहे आणि तिथे तुम्ही जाल ना खूप शांतता आहे. म्हणजे तुम्हाला तिथून निघावंसं नाही वाटत. इतकं शांत आणि खूप छान आहे. ध्यानसाठी तिथे ठेवलंय त्याने. आणि आता आम्ही निघालोय आणि आम्हाला लागले तहान. त्यामुळे आम्ही सध्या रस पियाला थांबलोय मी आणि माझा भाऊ आहे. असं होतं मंदिर. चांगलं होतं. खूप मस्त होतं ना. आम्ही गाभाऱ्याची व्हिडिओ नाही काढली कारण का तिथे गाभाऱ्यात अलाउड नाहीये फोटोसाठी. आणि तुम्ही नक्की विजिट करा. आता आम्ही निघालोय घरी जायला. सो बघूया पुढे काय काय होतंय ते. बरं वाटलं. आम्ही ऑलमोस्ट घरी पोहोचणारच होतो आणि टायर पंक्चर झालाय. सो आता आम्ही गॅरेज वाल्याची इथे थांबलोय. टायर आमचा पंक्चर झालाय. कुठं आलाय कधी घरी पोहोचतो असं झालंय. मी ह्याला ओरडत होती. मी या माणसाला ओरडत होती की तुला नीट बसता येत नाही का. थोड्या वेळाने नंतर आम्हाला कळालं की आमचं टायर पंक्चर आहे. त्यामुळे गाडी थोडी हलत होती. बाय 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 बाय. ऋषीला दाखव. सेजल बाय. ऋषी बाय. भावच नाही देत हा तर. बाय बोलली तुला. माय नको घेऊन जा.